डॉक्टर गौरी गर्जा आत्महत्या प्रकरणी एसआयटी समिती गठीत केलेली आहे। पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली आहे। 7 अधिकाऱ्यांची एसआयटी समिती आहे। या प्रकरणी अधिकचा तपास करण्यासाठी ही एसआयटी गठीत करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, यशवंत चव्हाण, महेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांचा या एसआयटी समितीमध्ये समावेश आहे। मला राजकारणात पडायचं नाहीये, मला फक्त त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहील। तर आत्ताच्या घटनेला मला जे दिसतंय की याच्यात नीट तपास होत नाहीये, तर आता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं गेलंय की एक महिला IPS सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांना फुल पॉवर्स देऊन त्याची चौकशी ते 3 नावं शेअर करणार आहेत आणि ते नीलमताई मी यांच्याशी बोलून मग ती नावं कन्फर्म करणार आहे। याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट PP सुद्धा आम्ही काही नावं दिली होती त्यांना, त्याच्यातले गव्हर्नमेंट PP अपॉइंट करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं। तर याबाबत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। आरोपीशी संबंधित असणारे अनेक दलाल हे आम्ही काय काय माहिती घेतली याच्याच मागे टेहाळणी करत असतात आणि त्यामुळे आम्ही काय काय बोललो हे तपशीलवार सांगणं मला योग्य वाटत नाहीये। परंतु जे मुद्दे सगळ्यांच्या मार्फत तिच्या आईवडिलांच्या मार्फत आलेले होते ते सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की उच्चस्तरीय तपासामध्ये जे मुद्दे बाजूला राहिले असतील तर त्याचा समावेश केला जाईल।